शेतकरी बांधवांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, कारण अनेक दिवसापासून जो अनुदान रखडलेला होता, ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते शेतकरी बांधवांचे, अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता लवकरच जमा होणार आहेत। आता हे कोणते अनुदान असणार आहेत याबद्दलची सुद्धा माहिती प्रत्येक शेतकऱ्यांना असणं गरजेचं आहे। ज्या लाभार्थ्यांनी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे विषयी केवायसी केलेले असतील, आता काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले होते आणि काही लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते। केवायसी करून जवळपास 2 ते 3 महिने झालेले होते, अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये मार्च 31 पर्यंत हे पैसे जमा केले जाणार आहेत, अशी माहिती शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे। आणि जे लाभार्थी ई-केवायसी पासून वंचित होते, अशा लाभार्थ्यांना सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे। भरपूर असे लाभार्थी अद्यापही ई-केवायसी केलेले नाहीयेत। त्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर तुमची केवायसी जर बाकी असेल तर करून घ्या, नसेल तर काही गरज नाही। ज्या लाभार्थ्यांनी केवायसी केलेले आहे आणि त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, त्यांना केवायसी करताना जो फॉर्म मिळाला होता किंवा जी रक्कम दाखवली गेली होती, तीच रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल। आणि त्यानंतर ज्या काही विविध शासकीय योजना होत्या, यामध्ये कृषी यांत्रिकीकरण योजना असेल, ठिबक सिंचनासाठी असेल, त्यानंतर तर विविध जे काही आता तुम्ही शेतीसाठी फॉर्म भरलेले होते, ज्यांचे अनुदान रखडलेले होते, ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे। ही अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, कारण भरपूर असे शेतकरी ई-केवायसी करून सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईपासून वंचित होते। अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा ही रक्कम जमा केली जाणार आहे। आणि ज्या शेतीसाठी ज्या विविध योजना होत्या, त्या योजनेमध्ये तुम्ही अर्ज केलेला होता, तुमचा अर्ज मंजूर झालेला होता, परंतु तुमच्या खात्यामध्ये त्या योजनेचे पैसे आलेले नव्हते, असे सुद्धा पैसे तुम्हाला 31 मार्च पूर्वी मिळणार आहेत। शेतकरी बांधवांनो, ही अतिशय महत्त्वाची माहिती आहे। ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळालेली नाही किंवा ज्यांचे अनुदान रखडले आहे, त्यांच्यासाठी ही बातमी दिलासा देणारी आहे। त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा। ही माहिती तुमच्या मित्र परिवारातील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा। आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।